तर चला आपण या सर्व तर चला 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 आपण या सर्व वाड्या तोड्यांना आता बाय बाय करून पुढे चाललेलो आहोत. खरंच खूप खूप गोड गाव आहे मांडवा गाव. एकदम गोड गाव, खूप छान. आणि इकडली अजून कौलारू घरे, त्याच्यानंतर शेण आणि सारवलेले घर, हे सर्व पाहायला भेटलं. खरंच खूप मजा आली बघून. ते सर्व आता आपल्या इथं सर्व लुप्तच झालं. लुप्त नाही, नाहीच आहे. लुप्तचा प्रश्नच नाहीच आहे, लुप्तच नाही. पण इथं अजूनसुद्धा ते सर्व बघायला भेटतं आहे. खरंच खूप भारी मजा आली. वाह, मांडवा हो कोण काय आमची आई माऊली नृत्य. यांची ग्रामपंचायतची शाळा दिसते. चला किती भारी नृत्य आहे. मला वाटतं इथं सर्व गारगार असतं. म्हणून इकडल्या गावाचं नाव काय आहे? गारगाव. थांबा तुम्हाला दाखवतो. गारगाव म्हणजे तिकडे जर तुम्ही गेले, खरंच गारगाव आहे. काय रस्ता आहे राव, खूप छान. गारगाव काय मग पद्धतशीर का मागं राहायला कसं वाटतंय? दीपक महाराज मागं राहिले कसे वाटतात? हा भंगार वाटतंय ना मागं चालायला? निसर्गरम्य बघत बघत चला मग चला फटाफट. मजा वाटते का यार? बरं ना हे वागणं, बरं नव. हा महाराज, वाह किती छान. बघा जेव्हापासून एक छोटा घाट चालू झालाय, आमची सगळी दिंडी मागे पुढे झाली. घाटच घाट या रोडला, घाटांचीच मजा आहे. आमचा बोंगावाला कुठे गेला? लय पुढे गेला बोंगावाला. आला आला आला. चला लवकर. धरोनिया
आम्ही नेहमी येली नित्याचे वाणी वो जन्म जन्मांतरी केली सूचना जन्म जन्मांतरी केली सूचना जन्म जन्मांतरी केली सूचना जन्म जन्मांतरी केली सूचना याची लागी वो लागी वो मंत्र जप केला याची लागी वो गाडी बंद करा म्हात्रे माऊली झाला कलिंगड खाऊन कलिंगड खात नसतो कलिंगड नाही खाल्ले मग काय खाल्ले तुम्ही आता मोसंबी मोसंबी आणि केळी केळे तुम्ही खाल्ली का सर्व खाली का केली तुम्ही काय खाल्ली मी कलिंगड पण घालाय ना केला पण वा कलिंगड मस्त निसर्गाच्या सानिध्यात आमची त्र्यंबकेश्वर पायदिंडी यात्रा तिसऱ्या दिवसाला म्हणजे दुसऱ्या दिवसाला आमचा तिसरा दिवस दुसऱ्या दिवसाला जात असताना दुपारच्या नंतरची संध्याकाळच्या सत्रातला पहिला विसावा बरोबर ना हा कसं बोलायला लागते तो दुपारच्या नंतर संध्याकाळी पहिले विसावा आणि विसावाला मस्त आमची दिंडी अशी रानावनात थांबलेली आहे बघा बघू शकता तुम्ही पाहू शकता वा बघा लवकर कसा रानात आम्ही बसलोय आणि आमच्या हे आमच्या कापवण्या बायका हे यांना काय बोलायचं हे आमच्या कापवण्या बायका का हे कापून पाठवताना आपल्याला खायला द्या हे काय अरे तुझा भाऊनी आली काय हे खाववणे ही पार्सल करवणे हे कापवणे हा बहिणी बघू दिशा वहिनी वा मस्त वाटलं तुम्ही कापवण्यांदो गोमैया निसर्गाच्या सान्निध्यात मस्तीत चाललेले आमचे वारकरी थांबा विचारू त्यांना काय काय करतात गोमैया हो माऊली काय म्हणणं आहे तुमचं हा ये यांचं इथं तू ये मी ये चाललंय पण कोण कोण काय उठत नाही नुसता तू ये दिंडी आमची विसावाला थांबली पण बरेच पुढे थांबले पण आहे आता आम्ही चाललोय जरा रिक्षामध्ये आमची दिंडी जरा पुढे थांबली बेमट्या त्याला बोलताव ना आमची दिंडी पुढे गेली आणि आम्हाला खायला पुढे काहीच नाहीये म्हणून आम्ही साडोंना जरा आम्ही विनंती केली साडो जरा पाणी तरी पाजा साडोने रिक्षा काढली ना मागं घेऊन आले आम्हाला करत साडो तुम्ही लय पुण्यवान आहात लय तुम्हाला पुण्य लागेल पोरांना तुम्ही आता काहीतरी मस्त चमचमीत थंडा पाणी द्या प्यायला चला आज आमचे साडो काय नाव त्यांचं महेश महाराज भगत त्यांनी आमच्या वारकऱ्यांना पोरांना म्हटलं चला पोरांना तुम्हाला नाश्ता देतो नाश्ता द्यायसाठी आम्हाला मामांचे आम्ही मंचुरियन पाहिजे म्हटलं चला आता हाणूया मामांचे मंचुरियन चटणी वारकरी मस्त मंचुरियन खातात आमचे पोरं बघा दीपक मामा बघ डबल प्लेट डिपो असली आता दीपुना काय संध्याकाळची वेळ झाली आपल्याला उशीरच होणार आहे पोचायला पण वातावरण एकच नंबर आता जी थंडी चालू झाली जबरदस्त एकच नंबर थंडी चालू झाली आत्तापासूनच आणि इथं जागोजागी बोर्ड आहेत वन्य प्राण्यांचा त्या इथं वन्य प्राणी फिरत असतात
बघू एखादा बघायला भेटला काय नाही गपचूप पळून जाऊ. हां बोर्ड दाखवतो तुम्हाला. शिकारीची माहिती कळवा, बक्षीस रुपये 5000 मिळवा. एकच नंबर वातावरण. काय बोलता? अशा वातावरणातून चालत जाण्याची मजाच वेगळी आहे. वा खूप छान, खरंच खूप छान. आनंदी आनंद, खरंच मजा आली. प्रत्येक वारीची एक आपली ओळख असते. पंढरपूरची वारी आपली ओळख, वेगळी ओळख. पावसाळा, आळंदीची वारी वेगळी. तशी ही निवृत्तीनाथांची वारी आणि पौषवारी आणि त्यातले त्यात वाडा मार्गे बाबा एकच नंबर. भलतीच चव या रस्त्याला, एकच नंबर. निसर्ग जर बघायचा असेल त्यांनी पौषवारीला या, आपला पौषवारीला या तुम्हाला निसर्ग बघायला भेटेल. पण वाडा मार्गे तो त्र्यंबकेश्वर. खरंच तुम्हाला असा निसर्गरम्य वातावरण परत कुठं भेटणार नाही. पहा गोपाळ पावे हरी नामदेवा प्रमाणा जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. मस्त हरिपाठ चालू आहे. अख्ख्या जंगलामध्ये अख्खं नामस्मरण घुसतोय. तिकडं दिंडी, इकडं दिंडी, सगळ्यांच्या माईक चालू, भोंगे चालू, तिकडं हरिपाठ चालू, इथं हरिपाठ चालू, सगळीकडे हरिपाठ चालू. आणि असा गाजाबाजा सुटला या अख्ख्या घाटीमध्ये जंगलच बोलू शकतं. तेव्हा आधी अख्खा या आज वादी पावन झाली असं ती वादी आज. चिरंजीव कल्प वैकुंठे नांदे, भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले, ज्ञान गुण गम्य ज्ञान देवा लागले, निवृत्तीने दिधले माझ्या हाती, पुण्याची गणना कोण करी. वा ह्या बाळा नाचत मस्त. आमचे मृदुंगमणी धनंजय बेटा त्यांनी पालखी घेतलेली आहे. बाबा तुळसवाडली मोठी आहे. अरे तुळसवाडली मोठी पोरगी आहे आमची. तुळसवाली ये तू चालून दे चाल तू चाल. आता
दीपक महाराजांनी आमचा निर्णय झालेला आहे का जरा लघुसंख्येला जावं का जावं तर लागेल. दीपक महाराज एक इथं तुला काय वाटतंय आपल्या माणसांमध्ये जसं असतं तसं झाडांमध्ये नसतं का? तसं म्हणजे इथं एक अमेरिकेवरून झाड आलेलं आहे. ही वारी बघायसाठी. बरं का? हो. तुम्हाला तो झाड दाखवतो अमेरिकेवरून आलेला. थांबा एक मिनिट. हा बघा हा फॉरेनर झाड आहे. हा खास अमेरिकेवरून आलाय. एकदम गोरा चिट्टा झाड आहे. आणि हा आपला इंडियन काळे आपण सावळे आपण काळी सावळी मूर्ती. पण हा फॉरेनर झाड आहे जो खास वारी बघायसाठी इथं आला. बघितला असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा का हा बाबा आम्ही फॉरेनर झाड बघितला. चला. हो बाजूवा महाराज आता शक्यतो आहे ना फॉरेनर झाड आहे ना का पोस्ट टाकलेला आहे. आहे का? आता असं आहे आता अंधार होत चाललाय आणि तसं पण व्हिडिओमध्ये काही दिसणार नाही. त्याच्यामुळं आता मी तुम्हाला भेटेल डायरेक्ट ठिकाणावर पोचल्यावर. जेव्हा आता ठिकाणावर पोचू तिथं वोक द्यायला तेव्हा आता मी व्हिडिओ बनवीन. त्याच्यानंतर आता याच्यानंतर तुम्हाला भेटेल आता मी. चला. रामकृष्ण हरी. जय निवृत्ती देवा. माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ऐसा जमले संत मेला विठ्ठल बोला ऐसा जमला संत मेला विठ्ठल विठ्ठल बोला ऐसा जमले संत मेला मुखी विठ्ठल विठ्ठल बोला ऐसा जमला संत मेला मुखी विठ्ठल विठ्ठल बोला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निलोबा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मस्त कप्पार आहे बघा. चला दरवेज माऊली चला. हीच मजा इकडली. काय दोन्ही साईडे डोंगर आहेत आणि आम्ही मधून कपारीतून चाललोय. एक नंबर. काय मी तुम्हाला या टायमाला कपार दिसत असेल थोडी. सुपर. खूप छान. खरंच खूप छान. हा साखरेचा ठाई गोडी साखरेचा ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई एका एकाचे हृदयी एका एकाचे हृदयी. हा गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी. आजचे आमचे कीर्तनकार नारायण महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे. वा. साफ करायला मी स्वतः आहे. दीपक महाराज धनुर्धर आणि महाराजांचा पोरिया.
विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की। हा कशी बी जे डोक्यावर जे हा हा ठीक आहे हातावर जे चला या बघा आमच्या महिला मंडळ कशा वळकट्या आणतात, आपापल्या वळकट्या आणतात, एवढ्या जडजड वळकट्या घेतात हे बघा कशा बघा लोकांनी वळकट्या आणल्या अजूनही जेवतान बघा चला धनंजय महाराज झोपायची तयारी झाली का नाही झाली आमचे दीपक महाराज तर घोरायला लागले चला आज दुसरा दिवस सुद्धा संपुष्टात आला दुसऱ्या दिवसाची सुखरूप प्रवास आज झालेला आहे आमचा उद्याचा तिसरा दिवस हा 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 उद्या आम्हाला घाटच घाट चढायचे त्याच्यामुळं आता लवकर झोपतो आणि उद्या सकाळी लवकर उठतो बघा आमचे वारकरी सगळे झोपलेत कसे झोपलेत आतमध्ये महिला मंडळ चला शुभरात्री तुम्हाला सर्वांना शुभेच्छा वारीला या